साईडला आहे ना तो पटकनच काढून टाकतो ते जरा बरं दिसतं ना त्यानेच काढून कालच त्या ठिकाणी राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीकरिता बिटकॉइन विकून पैसा गोळा केल्याचा आरोप आम्ही केला। कारण बिटकॉइनला आपल्या देशामध्ये कायदेशीर मान्यता नाही, ते घटनाबाह्य त्या ठिकाणी आहे आणि अशा वेळेला या बिटकॉइनच्या ट्रान्झॅक्शनमध्ये सुप्रिया सुळे यांचा संपर्क त्या ठिकाणी गौरव मेहता आणि गुप्ता यांच्याशी आल्याचं पुढे येतंय आणि म्हणून मागणी केली होती की या प्रकरणात नेमकी सुप्रिया सुळेंची भूमिका काय हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे, परंतु तशा प्रकारची भूमिका स्पष्ट झालेली नाही। कारण अशा प्रकारचा संवाद गौरव मेहता आणि गुप्तांशी झालेला आहे। व्हॉइस नोटमध्ये आवाज सुद्धा सुप्रिया सुळेच्या आवाजाशी मिळता जुळता त्या ठिकाणी आहे आणि कालच अजितदादा पवार यांनी हा आवाज तसा वाटतोय, आज मला वाटतं कुठेतरी वक्तव्य केल्याचं या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि त्यामुळं काल केलेल्या आरोपाचा किंवा दिलेल्या माहितीचा कुठेही इन्कार केला गेला नाही। जर व्हॉइस रेकॉर्ड तुमचं नाही तर व्हॉइस रेकॉर्ड तपासणारी यंत्रणा संबंधित एजन्सी या त्या ठिकाणी तपासतील। कारण बिटकॉइनमध्ये लिगली ट्रान्झॅक्शन होतं, इलिगली ट्रान्झॅक्शन होतं आणि त्या ठिकाणी काळा पैसा या बिटकॉइनच्या माध्यमातून त्या ठिकाणी गुंतवला जातो आणि दलालांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅश घेऊन या निवडणुकीमध्ये शांतपणे कॅशच्या माध्यमातून अकाउंटच्या माध्यमातून अशा प्रकारचा छुपा घोटाळा करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेला आहे। त्यामुळे या सर्व प्रकरणाची त्या ठिकाणी तात्काळ चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यांचा आवाज तर या ठिकाणी दिसतोय आणि त्यामुळे नाकाने कांदे सोलताना दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोट आपली अशा प्रकारच्या ग्लोबल घोटाळ्यातनं डिजिटल घोटाळ्यातनं यांचं खरं चित्र या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील जनतेला वस्तुस्थिती सांगावी, अन्यथा महाराष्ट्रातील जनता या प्रश्नाचं उत्तर निवडणुकीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने दिल्याशिवाय राहणार नाही। फेक नॅरेटिव्हचे बादशाह कोण आहे ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं आणि आम्ही त्या फेक नॅरेटिव्हला यावेळेला जबरदस्त पद्धतीनं प्रतिकार केला किंवा परास्त केलं किंवा त्यांचे फेक नॅरेटिव्ह आम्ही इस्टॅब्लिश होऊन दिले नाहीत आणि त्याच्यामुळं प्रचार संपेपर्यंत प्रत्येक गोष्ट खोटी त्या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न केला। परंतु आम्ही यावेळेला सजग होतो, सोशल मीडियात होतो, सभांच्या माध्यमातून आमच्या नेत्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर मीडियाच्या मार्फत सुद्धा त्यांना फेक नॅरेटिव्ह सेट करता आले नाही, आम्ही खोडून काढले आणि त्याच्यामुळे फेक नॅरेटिव्ह त्यांचा धंदा आहे। विकासावर बोलायचं नाही, विकासावर टीका करायची नाही, आपण काय केलं सांगायचं नाही, त्या ठिकाणी काय करणार आहोत सांगायचं नाही, केवळ भावनिक व्हायचं। गद्दार, खुद्दार, खोके, ओके, माझा बाप, तुझा बाप, माझं चिन्ह चोरलं, असं रडीचं डाव खेळून निवडणुका जिंकता येत नाहीयेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं भावनिक वातावरण किंवा फेक नॅरेटिव्ह या निवडणुकीत चालणार नाहीत। या निवडणुकीत विकासावर निवडणूक होईल,
गरिबांच्या कल्याणासाठी मोदी साहेबांनी ज्या योजना केल्या, जो केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राला ताकद मिळाली, 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जे देवेंद्रजी, एकनाथरावजी आणि अजितदादांनी गतीनं शासन चालवलं, ते शासन सरकार पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता आणेल. भाऊ, विरोधकांनी असा देखील आरोप केलाय, भाजपचे नेते पैसे वाटताना सापडत असल्यामुळे हा सगळा डाव रचला जातो. या संदर्भात आजही माझं खुलं आव्हान आहे की तशा प्रकारचा गुन्हा दाखल झालाय का? पैसे विनोद तावडेंनी नेले होते का? आता निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा त्याचा तपास करतायत. त्याच्यामुळं काही अशा प्रकारची गोष्ट घडलेली नाही. त्याच्यामुळं आता त्या विषयावरच कसं असतं, एखादी मॅच हरायला आलो की शेवटचा ओव्हर असेल आणि जर 20-25 रन्स पाहिजे असेल तर चौकार षटकार मारल्याशिवाय काही होत नाही. त्याच्यामुळं त्यांचं निवडणूक प्रचार संपेपर्यंत काहीच त्यांना नॅरेटिव्ह सेट करता आला नाही, काही जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करता आला नाही. त्याच्यामुळं या विषयाचा तरी आपल्याला त्या ठिकाणी गवगवा करून काही आपल्या हातास लागतंय का असा केविलवाना प्रयत्न आहे. त्यांना आपण पराभव होतोय हे समोर दिसतंय. महायुतीच्या मागे राज्यातला जनाधार उभा राहिलाय. माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, कामगार, गरीब घटक सगळ्यांसाठी सरकारने केलंय. सरकारवर त्यांचा विश्वास आहे आणि विकास ज्या गतीनं होतोय ते गतीचं प्रगतीचं सरकार आहे. त्यामुळे स्थगिती देणाऱ्या सरकारला लोक त्यांना घरीच बसवतील. सोलापूरमध्ये मतदानाच्या काही तास आधीच खासदार प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा पाठिंबा काढून घेतला आणि अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. हे एक प्रकरण आपल्या समोर आलं. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये पाडापाडी त्या ठिकाणी होते. आपल्या सोयीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीमध्ये होत आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचे पाडायला आम्ही नको, आपापसातच ते पाडापाडी करून ते 100च्या आत सगळे निपटणार आहेत. नाही, निश्चितपणे त्यांचे उमेदवार कमी होणं पडणं त्याचा फायदा महायुतीलाच होणार.